सहाय्यक संचालक संतोष चव्हाण यांच्या कार्यालयात पेन्शन प्रकरणांमध्ये गंभीर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। डॉक्टर वंदना यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणाच्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी कार्यालयात भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार पेन्शन, प्रमोशन किंवा निवृत्ती वेतनाशी संबंधित फाईल्स घेऊन येणाऱ्या नागरिकांकडून नियमबाह्य पद्धतीने पैसे घेतले जात असल्याचे समोर आले आहे। तसेच काही पेन्शनधारकांची नोंदणी प्रलंबित ठेवून त्यांना पेन्शनपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप देखील आहे। विशेषतः अनाथ आणि गरजू महिलांच्या पेन्शन प्रकरणातही विलंब व अडथळे निर्माण केल्याचे सांगण्यात आले। यावेळी संबंधित वरिष्ठ लिपिकांकडून अयोग्य वर्तन झाल्याचा आरोपही करण्यात आला। फाईल्सची योग्य दखल न घेणे, पावती किंवा लेखी प्रतिसाद न देणे तसेच समाधानकारक उत्तर न देणे अशी तक्रार आहे। कार्यालयात सहसंचालक अनुपस्थित असून नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्याचेही निदर्शनास आणले गेले। तसेच कार्यालयीन वेळेत वीज आणि इतर शासकीय सुविधांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करण्यात आला। काही कर्मचाऱ्यांकडे शासकीय ओळखपत्र नसल्याचे आणि खासगी कर्मचारी शासकीय कक्षात बसल्याचेही सांगण्यात आले आहे। या सर्व प्रकाराबाबत उच्च तंत्रक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले। दरम्यान या आरोपांबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे जाणकारांचे मत आहे।